पंकजा मुंडे बोलतायत, आपण थेट जातोय. पसंती दिलेली आहे. राज्यभराचे निकाल मी बघते आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला लोकांनी मोठ्या संख्येने साथ देण्याचा निकाल आपल्या डोळ्यासमोर येत आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या नगरपंचायतींच्या निवडणुका होत्या त्या सर्वही नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालेलं आहे, असं चित्र आता समोर स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे मी माझ्या बीड जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व जनतेचे आभारही मानते आणि अभिनंदनही करते आणि पूर्ण राज्यातील निवडून आलेल्या सर्व नगरपंचायतच्या सदस्यांचे सत्तेच्या विरोधात जाऊन आपली नगरपंचायत कायम ठेवणाऱ्या, आपली सीट कायम ठेवणाऱ्या सर्व विजयी जे उमेदवार आहेत त्यांचे अभिनंदन करतात. खास करून बीडची लढत होती ती धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना बघितला जात होता. भाजपला चांगलं यश मिळतंय, याकडे तुम्ही कसं बघता? बीडमधली जी लढत होती ती बीडमधली लढत जशी तुम्ही सांगताय तशी नव्हती. कारण मी नेहमी सांगते की एका मतदारसंघाचं नेतृत्व आणि जिल्ह्याचं पालकत्व ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. बीड जिल्ह्यामध्ये आता जे चित्र आहे ते बीड जिल्ह्याचे लोकांचा आत्ता गेल्या 2.5 वर्षाच्या कामकाजावरचा राग, रोष आणि आमच्या काळातील कामावरचा विश्वास आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या लोकांनी हे नुसते एक चिन्ह दाखवलं आहे की भविष्यातील निवडणुकांचा काय डायरेक्शन असेल हे स्पष्ट केलेलं आहे बीड जिल्ह्याच्या लोकांनी. एक केजमध्ये देखील चांगलं यश मिळालंय. खास करून तिथं ज्यांनी खासदारकी लढवली होती बजरंग सोनवणे यांच्या कन्येला देखील यश मिळालं नाही. सगळे सत्ता असताना, इतर सगळ्या गोष्टी असताना देखील एक उमेदवार त्यांचा निवडून आणता आला नाही. याला कसं बघताय? बीड जिल्ह्यापुरता प्रश्न आपण मला विचारला तर बीड जिल्ह्यामध्ये एक संघ असा पक्ष कुठलाही नाही भाजपा सोडून. बीड जिल्ह्यामधल्या आमदारांचा एक मतदारसंघाचा ठेका आहे. त्याच्या पलीकडे ते कुठल्याही जिल्ह्याच्या भविष्यासाठी हस्तक्षेप करत नाही आणि हीच गोष्ट स्वतः पालकमंत्र्यांची देखील आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, जिल्ह्याचा कार्यकर्ता असा विचार करणारा नेता बीड जिल्ह्यामध्ये नाही. जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे ज्याचा एकसंघ विचार केला जातो. त्यामुळे केजमध्ये सुद्धा जिल्हाध्यक्ष असून किंवा लोकसभेची निवडणूक लढवून सुद्धा दुर्दैवाने त्यांना अपयश आलं. ही त्यांच्यामधल्या मला वाटतं वितुष्ट असेल किंवा एक संघ नसण्याचं लक्षण आहे. एक अजून बघितलं तर राज्यभरात मागच्या ग्रामपंचायत निवडणुका असतील, त्यानंतर आत्ताच्या निवडणुका आणि ज्या ज्या पोटनिवडणुका झाल्या, प्रत्येक ठिकाणी भाजप विरोधात राहून देखील वेगळे एक यश संपादन करताना दिसतंय. अपोजिशन मध्ये असून देखील हे सगळं का शक्य होते? एकंदरीत राज्याला मुळामध्ये भारतीय जनता पार्टी ऑपोजिशन मध्ये नाही. या राज्याच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेचा जनादेश दिलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही या राजकारणामुळे ऑपोजिशनमध्ये आहे, जनतेच्या निर्णयामुळे ऑपोजिशनमध्ये नाही. जनतेच्या मनातला पक्ष, जनतेला आवडणारा पक्ष, विकास करणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी पक्ष असल्यामुळे लोकांनी चुरशीने निवडणुकी लढल्या. कार्यकर्त्याचा हा सर्वस्वी विजय, हा विजय पूर्णपणे कार्यकर्त्यांना समर्पित आहे. भाजप सध्या तरी आघाडीवर दिसते, क्रमांक 1चा पक्ष दिसतोय, त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी आणि शिवसेना मात्र 3ऱ्या क्रमांकावर दिसतोय. याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी आता अजून पूर्ण निकाल आलेले नाहीत. भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त सीट मिळाल्यात याच्यामध्ये मी खूप आनंदाने बघते. त्यामुळे आमचं जे सीट जास्त मिळाल्या आहेत त्याच्यानंतर दुसऱ्यांच्या आकड्याकडे बघण्याचा आत्ता माझी मनस्थिती नाही. भविष्यामधल्या निवडणुकांमध्ये सगळ्या बाकीच्या पक्षांचे आकडे आणखी कसे कमी होतील आणि भाजपाचा आकडा कसा वाढेल याच्याकडे आमचं लक्ष असेल. हाच परत प्रश्न, शिवसेना ज्यावेळेसपासून ही सत्ता आलेली आहे, शिवसेनेमुळे सरकार बसलं, पण सगळ्याच बाबतीत फक्त निवडणुकाच नाही तर निधी वाटप असेल किंवा एक आकडेवारी जर बघितली तर मागच्या काळामध्ये शिवसेना कायम पिछाडीवर राहिल्या. ज्यांच्यामुळे सत्ता आली त्यामुळे इतर पक्ष जिवंत झालेत असं म्हणावं का? राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल त्यांना यश मिळतंय, पण शिवसेना मात्र तुमचा जुना मित्रपक्ष आहे. खूप मुंडे साहेबांपासून, महाजनांपासून त्यांनी एक मैत्री, एक मित्रपक्षाचं नुकसान कुठेतरी होतं या सगळ्यामध्ये असं वाटतं. आता तर सगळे ते सत्ताधारी आहेत आमच्या दृष्टीने आणि सत्ताधारी पक्षाच्या मिळून किती जागा आल्या याच्याकडे आमचं लक्ष आहे. एक पक्षाचे त्यांच्या पक्षाचं अधोगती होते का उन्नती होते हा विषय त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायचा आहे. आम्ही आमच्या पक्षाची वाढ कशी होते याच्याकडे फोकस करतो. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका झाल्या, त्याचा काही परिणाम बघायला मिळाला? मला वाटतं त्याचा परिणाम थोडासा झालाच असणार आहे आणि आहेच आहे. तो लोकांमध्ये निराशा झाली बऱ्याच ठिकाणी. जसं आता आपण बघितलं बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण चा निर्णय विरोधात गेल्यानंतर ज्या जागा आम्ही ठरवल्या होत्या ज्या ओबीसी आरक्षणाने लढायच्या त्या भारतीय जनता पार्टीने सगळ्या ओबीसीलाच दिल्या. तिथे आम्ही बदल केला नाही.
पण राष्ट्रवादी काँग्रेसनी मात्र बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर जागांमध्ये बदल केला. स्वतः जिल्हाध्यक्षांच्या मुलीची पण ही ओबीसी आरक्षणातली जागा होती, जी नंतर त्यांनी बदलून लढली. त्याचा परिणाम मला वाटतं बघायला मिळाला आहे त्यांना. लोकांना ते आवडलेलं नाही. लोक म्हणतात अंतिम निर्णयापर्यंत थांबायला पाहिजे होतं आणि जे निर्णय ठरले होते आधी, जे उमेदवार ठरले होते तेच कायम करायला पाहिजे, ही लोकांची मनस्थिती होती. अद्यापही ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटलेला नाहीये. काल परवा जी सुनावणी झाली त्यामध्ये अजून कुणीच इकडून देखील म्हणजे राज्य सरकारकडून जो पाठपुरावा होणं अपेक्षित होतं तो काही झालेला नाहीये. मुदतवर मुदत वाढवून दिली जाते. येणाऱ्या निवडणुका जर अशाच पद्धतीने लांबत राहिल्या किंवा जर झाल्या तर ओबीसी आरक्षणाशिवाय होतील, येत्या काळातली भूमिका कशी बघताय पक्ष? मला वाटतं ओबीसी आरक्षणावर आज इंटरव्हेन्शनवर निर्णय आहे. आता इतक्या नकारात्मक निर्णयानंतर थोडी हुरहुरच लागलेली आहे. तो निर्णय कसा लागतो याच्याकडे आम्ही बघू, त्याच्यानंतर बाकीचे भाष्य बघू. ताई वडेट्टीवार यांनी दावा केला तो खोटा ठरला आहे ओबीसी बद्दल. कोणता दावा? ते सरकारी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक संस्थेचा महसूल सामाजिक परिस्थितीबाबत अहवाल सादर केला नाही असा दावा ओबीसी मंत्री विजय नाही, मला प्रश्नच ताई आणखी एक गोष्ट ज्या पद्धतीने की भाजप आणि इतर पक्ष विधान परिषदेमध्ये भाजप कुठे कुठे मागे पडतं आणि स्थानिक निवडणूकमध्ये भाजपला चांगलं मिळतं, विधान परिषदेमध्ये भाजप का कमी पडतं असं वाटतं? विधानसभेमध्ये भाजप कमी पडलेलं नाही. मी परत सांगितलं की जनादेश भाजपलाच होता. म्हणजे विधान परिषदेचे अनेक निवडणूक विधान परिषद नाही, विधानसभा म्हणायचं परिषदेच्या त्याला. निवडणूक झाल्या आता मागे पण अनेक हा, त्या विधान त्याच्यानंतरचा हा निर्णय, त्याच्यामुळे मला वाटतं हा रिसेंट निर्णय लोकांचा हा जनादेश आहे आणि कदाचित तेव्हा जे करेक्शन करायचे होते ते आता केले असते. बऱ्याच ठिकाणी काही दिग्गज असतील त्यांनाही फटका बसला. कर्जत मध्ये राम शिंदे यांच्या हातातून नगरपालिका गेलेली दिसते. राष्ट्रवादीच्या 12च्या 12 जागा विजयी झाल्या तिथे. काही ठिकाणी त्यांचा विजय झालाय, काही ठिकाणी आमचा विजय झालेला आहे. बीड बद्दलच परत मंत्रीपद आहे, पालकमंत्रीपद आहे, राष्ट्रवादीची सगळी ताकद पाठीमागे. एवढा सगळा जो म्हणजे सगळ्याच ठिकाणी जवळ 3 ठिकाणी तुम्ही एक हाती आलाय. केजमध्ये देखील चांगलं यश तुमच्याकडे आले. मंत्री होऊन देखील काय वाटतंय, काय नेमकं त्यांच्याकडून कमी पडलं आणि भाजप म्हणून कसं तुम्ही सरशी ठरला अनेक मुद्द्यांवर? मी कोणाचं काय कमी पडलं याच्याकडे फोकस करण्यापेक्षा आमचे लोक कसे लढले याच्याकडे फोकस करेन. सगळी शक्ती पणाला लावून देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लढला आणि मी त्यांचं अभिनंदन करेन. आणि ही नुसती सुरुवात आहे, ये तो झाकी है. आता जिल्हा परिषद पंचायत समिती अभी बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही. एक फक्त हाच प्रश्न, सत्तेमध्ये असणारे मंत्री मग ते वडेट्टीवार असतील किंवा ओबीसी मंत्री जे स्वतःला म्हणतात म्हणून घेतात, या सगळ्यामध्ये त्यांनी काय केलंच नाही ओबीसी आरक्षणात शेवट टप्प्यापर्यंत. या निवडणूक त्यांना काय सांगाल? त्यांना आता तरी एकत्र यायचं तुम्ही मागच्या वेळी आवाहन केलं होतं, तसं होताना दिसत नाही. मग आम्ही सगळे एकत्र येऊन एका ठिकाणी भाषण करून ओबीसीचा प्रश्न सुटणार नाही. ओबीसीचा प्रश्न अगदी पोटातून लढाई लढून सुटणार आहे. ओबीसीचं आरक्षण संरक्षण देण्यामागे सरकार दुर्लक्ष केलेलं आहे आणि कमी पडलेलं आहे, अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. याचा परिणाम आपल्याला दिसतोय निवडणुकांमध्ये असं मला वाटतं. भाजप क्रमांक 1चा पक्ष दिसत असला तरी तिघे मिळून म्हणजे जेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र येतात तेव्हा मात्र महाविकास आघाडीची सरशी होईल आणि भाजप मात्र पिछाडीवर असेल. भारतीय जनता पार्टी एकटं लढलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या जागा दिसतात. मग अनेक ठिकाणी अशी आहे की आघाडी बरोबर भारतीय जनता पार्टी, त्या जागा तर आपण अजून ऍड करायच्या आहेत भाजपामध्ये. तर भारतीय जनता पार्टी एकत्र मिळून नक्की त्यांचा आकडा जास्त होईल. तर हे चॅलेंजेस भविष्यामध्ये कसे पेलायचे आणि कसं त्याच्यावर मात करायची हे आमच्या पुढची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. औरंगाबादमध्ये आपण बरेच आंदोलन केले आणि अनेक मोठे मोठे सभा घेतल्या, पण औरंगाबादमध्ये मात्र भाजप फार मागे दिसत आहे. अनेक जे आहे आपले जे म्हणतात, तुम्ही जे त्या ठिकाणी ओबीसी नेतृत्व उभं केलं होतं आणि लढा त्या लढाला कुठे ना कुठे त्या ठिकाणी तडा मिळाला असं वाटतं? मला असं वाटतं की नगरपंचायतच्या निवडणुका ह्या प्रचंड स्थानिक स्वरूपाच्या निवडणुका आहेत. त्यामुळे याला काही फार राज्याचा विचार करून त्या लढण्या योग्य नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्याला बळ देणं ही अजेंडा आमचा निवडणुकांमध्ये होता. ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो तिथे आत्मचिंतन करू आणि ज्या ठिकाणी आम्ही विजयी झालो तो विजय मेंटेन करण्याचा प्रयत्न करू. राज्यभरात केंद्र आणि या सगळ्याच्या विरोधात एक चांगलं नरेटिव्ह सेट करण्यामध्ये म्हणजे सत्ताधारी पक्ष अनेकदा यशस्वी ठरलाय असं वाटतंय. मग काल परवाचं नाना पटोलेंचं वक्तव्य असेल, त्यानंतर प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवणं असेल, हे सगळं जरी राजकीय दृष्टीने दिसत असेल, खाली मात्र ते पाझरताना दिसत नाहीये. लोक तुमच्या सोबत आहेत.
तिघं एकत्र असताना या सगळ्याला कसं बघताय? कारण केंद्रात कायम केंद्राकडे बोट दाखवलं जातं, हे झेपत नाहीये त्यांना? ह्याला उज्ज्वल भविष्य भारतीय जनता पार्टीचं दिसतंय जर अशा पद्धतीने आम्ही गेलो. आमच्या सक्षम नेतृत्व, सक्षम कार्यकर्त्याला आम्ही ताकद देत गेलो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जर जिथे आम्ही कमी पडलो तिथे व्यवस्थित स्ट्रॅटेजी केली आणि जिथे आमचं चांगलं झालं आहे तिथे जर आम्ही ते मेंटेन करायचा प्रयत्न केला तर असंच यश पुढच्या निवडणुकांमध्ये बघायला मिळेल. स्वतः आपण काय केलं हे सांगण्यासाठी जर कमी पडत असतील लोक तर दुसरीकडे बोट दाखवतात. त्याच्यामुळे दुसरीकडे बोट न दाखवता तिसरीकडे बोट दाखवू नये हे जनतेने सांगितलेलं ओके, थँक्यू. सॉरी. विलास, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे धडाधड अशी उत्तरं देत होत्या. कारण बीड आज त्यांचा दिवस आहे असं म्हणावं लागेल. कारण बीड जिल्ह्यातल्या ज्या नगरपंचायती निवडणुका झाल्या त्या नगरपंचायतीमध्ये त्यांना मोठं यश मिळालेलं आहे आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा तिथं पराभव झाला आहे. काँग्रेसचा सुद्धा केसमध्ये पराभव झालेला आहे.